नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवाच्या पॉलिटीच्या या लेक्चर सिरीजच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं हे जे लेक्चर आहे ते कदाचित आतापर्यंतचं सगळ्यात महत्वाचं लेक्चर आहे. का बरं सर, हे लेक्चर एवढं महत्वाचं का आहे? ते लेक्चरच्या टायटल वरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की आजच्या लेक्चर पासून पुढचे 2-3 लेक्चर जे आहेत ते आपण आणीबाणी बद्दल शिकणार आहोत. ओके. सध्याची जी कोरोनाची परिस्थिती आहे त्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नेमका आणीबाणी काय भानगड आहे? खूप मध्ये चर्चा उठली होती की वित्तीय आणीबाणी जाहीर होणार, मग कोणी म्हणायला लागलं की आरोग्य आणीबाणी नावाची आणीबाणी लागू करण्यात येते वगैरे वगैरे, आहे की नाही? ओके. अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. ओके. पण मी तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगत आलेलो आहे की प्रश्नांची उत्तरं तर शोधायचीच, या सगळ्या गोष्टी समजून सुद्धा घ्यायच्या. ओके. पण त्याच्याच सोबत एक गोष्टीवरती फोकस करायचं असतं, ते म्हणजे प्रश्न काय विचारले जातात, परीक्षेमध्ये नेमकं आपल्याला काय विचारलं जाईल. आलं लक्षात? ओके. सो या गोष्टींवरती जर तुम्ही फोकस केलं तर ऑटोमॅटिकली तुमचा अभ्यास सुद्धा छानपैकी होणार आहे. आजच्या लेक्चर पासून पुढे आपण शिकणार आहोत की आणीबाणी काय असते, आणीबाणीचे कोणते कोणते प्रकार आपल्या संविधानामध्ये सांगितलेले आहेत. ओके. त्या प्रकारांची नावं तशी का पडलेली आहेत. ओके. आणि या सगळ्या आणीबाणी लागू करण्याचे निकष काय असतात, काढण्याचे निकष काय असतात, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये हे काय निकष होते, नंतर त्याचे काय निकष झाले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला या येत्या लेक्चर्स मध्ये शिकायचं. म्हणूनच मी म्हणालो की आत्ताचं हे जे लेक्चर आहे हे लेक्चर कदाचित पॉलिटी मधलं सगळ्यात महत्वाचं लेक्चर आहे. ओके. येस सर, आजचे हे जे लेक्चर आहे या लेक्चर मध्ये नेमकं तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहात? ओके. ह्याच्यासाठी तुम्हाला आधी तुम्ही माझ्याकडून काय शिकून घेतलेलं आहे मागच्या लेक्चर सिरीज मध्ये. ओके. म्हणजे ह्याच्या आधीचे जे लेक्चर्स आहेत त्या लेक्चर्स मध्ये तुम्ही नेमकं काय शिकून घेतलेलं आहे हे तुम्हाला समजून घ्यायला लागेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण फंडामेंटल राईट्स शिकलो, नागरिकांचे जे मूलभूत हक्क असतात ते मूलभूत हक्क. बरोबर आहे? ओके. मग फंडामेंटल राईट्सच्या नंतर तुम्ही शिकायला सुरुवात केली ते म्हणजे राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, मग व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आणि त्याच्यानंतर गव्हर्नर ऑफ इंडिया. आलं लक्षात? गव्हर्नर इन इंडिया म्हणायला लागतं. ओके. लॉट ऑफ गव्हर्नर्स आर देअर. खूप प्रत्येक राज्यामध्ये एक 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 गव्हर्नर असतात. आलं लक्षात? ओके. एवढ्या सगळ्या गोष्टींना लिंक करणारे हे आणीबाणी नावाचे चॅप्टर्स आहेत. आलं लक्षात? ओके. मूलभूत हक्क आणि प्रेसिडेंट एकमेकांसोबत कसे इंटरॅक्ट होतात, आणीबाणी कशी लागू केली जाते, हे सगळं आपल्याला या येत्या लेक्चर्स मध्ये काय करायचंय, शिकून घ्यायचंय. सो मन लावून बघा. ओके. हे लेक्चर, ह्याच्या पुढचं लेक्चर आणि त्याच्या पुढचं लेक्चर, असे 3 लेक्चर कदाचित आणीबाणीचे असतील. कधी कधी 2 लेक्चर्स मध्ये सुद्धा ते होऊ शकतं. ओके. आणि तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या इथे खाली स्ट्रिप्स वरती जे नंबर्स येत आहेत 942000 वाला किंवा अजून अन्य कोणते नंबर, ओके, त्या नंबर्स वरती तुम्ही बेशक व्हॉट्सअप करू शकता. ओके. चालेल. चलो. सो सुरू करूयात आपलं आजचं लेक्चर जे आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत आणीबाणी. ओके. सर, तुम्ही आता मला म्हणालात की फंडामेंटल राईट्स, प्रेसिडेंट वगैरे सगळे जे चॅप्टर्स आहेत, खास करून हे 2 चॅप्टर, फंडामेंटल राईट्स, त्याच्यानंतर प्रेसिडेंट, आणि त्याच्यानंतर एक आहे ते म्हणजे गव्हर्नर. आलं लक्षात? राज्यपाल ज्याला आपण म्हणतो. या 3 चॅप्टर्सला आपल्याला लिंक करायचं. मग त्या चॅप्टर्सच्या आधी आपण छोटीशी मायक्रो रिव्हिजन करूया का? येस. सगळ्यात पहिल्यांदा फंडामेंटल आणि प्रेसिडेंटची रिव्हिजन करू, आणि नंतर जेव्हा गरज असेल तेव्हा गव्हर्नर म्हणजे राज्यपाल या चॅप्टरचे काय करूया, रिव्हिजन करूया. ओके. येस. बघा सर, सगळ्यात पहिल्यांदा जर आपण मूलभूत हक्क शिकलो होतो, आणि त्या मूलभूत हक्कांमध्ये तुम्ही आम्हाला शिकवलं होतं की आर्टिकल नंबर 12 जे आहे त्या आर्टिकल नंबर 12 मध्ये राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या आहे. बरोबर आहे? ओके. कशाची व्याख्या आहे? राज्यसंस्था या शब्दाची. ओके. आर्टिकल नंबर 13 मध्ये कशाची व्याख्या आहे रे? पटकन लिहा ते लाईव्ह चॅट मध्ये. ओके. पटकन लिहायचं की सर आर्टिकल नंबर 13 मध्ये तुम्ही आम्हाला 2 गोष्टी सांगितल्या होत्या. कोणत्या कोणत्या 2 गोष्टी सांगितल्या होत्या? पहिली गोष्ट होती ती म्हणजे काय, की कायदा या गोष्टीची व्याख्या. ओके. आणि दुसरी गोष्ट होती ती म्हणजे काय, की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की कोणताही, बघा मन लावून ऐका, इथून पुढे आर्टिकल नंबर 13 जो आहे हा मन लावून ऐकायचा आहे. ओके. सर, तुम्ही 2 गोष्टी सांगितल्या होत्या आर्टिकल नंबर 13 मध्ये. पहिली गोष्ट होती कायदा, आणि दुसरी गोष्ट होती ती म्हणजे काय, कोणताही एखादा कायदा जर मूलभूत हक्कांच्या विरोधात जात असेल तर तो कायदा काय करण्यात येतो, शून्यवत म्हणून जाहीर करण्यात येतो, वैध म्हणून डिक्लेअर करण्यात येतो. ओके. आपण खूप डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे की हे शून्यवत काय असतं किंवा व्हॉइड काय असतं. बरोबर आहे?
ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे काय, की आपण मग मूलभूत हक्क बघायला सुरुवात केली होती आणि या मूलभूत हक्कांमध्ये आपण बघितलं होतं की आर्टिकल नंबर 14 जो आहे, हा आर्टिकल नंबर 14 जो आहे तो समानतेच्या हक्काबद्दल बोलतो. खास करून दोन गोष्टी, एक म्हणजे कायद्यासमोर समानता आणि दुसरे म्हणजे कायद्याचे समान संरक्षण. बरोबर आहे. शिवाय आर्टिकल नंबर 14 मध्ये एका गोष्टीची व्याख्या आहे, जशी इथे राज्यसंस्थेची व्याख्या आहे, जशी इथे कायद्याची व्याख्या आहे, तशी इथे कशाची व्याख्या आहे रे? ओके, कोण सांगणार मला की आर्टिकल नंबर 14 मध्ये कशाची व्याख्या देण्यात आलेली आहे? ओके, येस, बरं पटकन किती जणांना सांगता येईल? ओके, आर्टिकल नंबर 14 मध्ये सर व्यक्तीची व्याख्या देण्यात आलेली आहे. बरोबर आहे. ओके, येस. आर्टिकल नंबर 15 जो असतो, या आर्टिकल नंबर 15 साठी मी तुम्हाला 5 शब्द पाठ करायला सांगितले होते. कोणते 5 शब्द आहेत? एक्स्ट्रीमली रॅपिड रिव्हिजन चाललेली आहे आणि इथून पुढे तुमचा अभ्यास सुद्धा एक्स्ट्रीमली रॅपिडलीच व्हायला पाहिजे. ओके, येस सर. सर आर्टिकल नंबर 15 मध्ये 5 शब्द होते, ते म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्माचं ठिकाण. बरोबर आहे. येस सर. आणि हे जे आर्टिकल नंबर 15 होतं, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की या 5 बेसिस वरती भेदभाव केला चालत नाही. आलं लक्षात? सर आर्टिकल नंबर 16 मध्ये सुद्धा हे सगळे 5ही शब्द होते, पण अजून 2 शब्द तुम्ही ऍड केले होते, ते म्हणजे कोणतं? ते म्हणजे कुळ आणि निवासाचं ठिकाण. बरोबर आहे. येस सर, कळालं आम्हाला. सो 16 मध्ये काय काय झाले? धर्म, वंश, जात, लिंग, जन्माचं ठिकाण, कुळ आणि निवासाचं ठिकाण. आणि या बेसिस वरती सरकारी नोकरी देत असताना भेदभाव करता येत नाही. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला की आर्टिकल नंबर 16 मध्ये आपण हे शिकलो होतो. आर्टिकल नंबर 17 मध्ये नंतर आपण शिकलो होतो ते म्हणजे काय, की सर आर्टिकल नंबर 17 जो आहे ह्याच्यामध्ये स्पष्टपणे तुम्ही सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. ओके, माझा प्रश्न असा आहे की आर्टिकल नंबर 17 मध्ये अस्पृश्यतेची व्याख्या देण्यात आली आहे की नाही? येस और नो? ओके, फटकन सांगायचं मला की सर आर्टिकल नंबर 17 मध्ये अस्पृश्यतेची व्याख्या आहे का गड्या? ओके, येस, आर्टिकल नंबर 17 मध्ये सर अस्पृश्यतेची व्याख्या नाहीये. ओके, बरं सर, तुम्ही आम्हाला कायदे शिकवले होते, 1955 चा कायदा, ओके, अस्पृश्यता निवारण कायदा ज्याला म्हणतो. मग त्याच्यानंतर याच कायद्यामध्ये सुधारणा झाली आणि त्याचं नाव झालं नागरी हक्क संरक्षण कायदा. ओके, आणि त्याच्यानंतर 1989 मध्ये अजून एक कायदा आला, त्याला आपण फेमस नाव दिलेलं आहे, ते म्हणजे अॅट्रॉसिटीज ऍक्ट. बरोबर आहे. ह्याच्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये दिली आहे रे अस्पृश्यतेची व्याख्या? ओके, कायदा नंबर 1, 2 आणि 3, ह्याच्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये अस्पृश्यतेची व्याख्या दिली? हे विचारतात बरं का परीक्षेमध्ये. सर 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये. आम्हाला तर असं आठवतंय सर तुम्ही लेक्चर मध्ये शिकवलेलं की अस्पृश्यतेची व्याख्या कुठंच दिलेली नाही, न संविधानात दिली आहे, न या कायद्यांमध्ये दिली आहे. कुठेच दिलेली नाही अस्पृश्यतेची व्याख्या. आलं लक्षात? ओके सर, का बरं दिली नाही हे सुद्धा मी तुम्हाला डॉक्टरचं एक्झाम्पल घेऊन तेव्हा एक्सप्लेन केलं होतं की डॉक्टर जे असतात ते एखाद्या पेशंटला टच करतात, एखाद्या पेशंटला टच करत नाही. त्याचा अर्थ ते अस्पृश्यता पाळत आहे, काय म्हणतात त्याला, पाळतायत असं होतं का? नाही सर, ते हायजीन पाळत असतात. ओके, सो आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना माहिती असतं की सर अस्पृश्यता नेमकी काय आहे, त्याच्यामुळे त्याची व्याख्या देण्यात आलेली नाही. आणि अस्पृश्यतेचे खूप वेगवेगळे प्रकार पूर्ण देशभर वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये लागू पडत होते. वेगवेगळ्या प्रकारांनी अस्पृश्यता पाळली जात होती. ते सगळे प्रकार काय करण्यात आलेले आहेत? नष्ट करण्यात आलेले आहेत. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 18 मध्ये आपण बघितलं होतं की सर आर्टिकल नंबर 18 जो आहे, या आर्टिकल नंबर 18 नुसार काय करण्यात आलेले आहेत? सगळे टायटल्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पदव्या ज्या आहेत त्या नष्ट करण्यात आल्या. राजे, महाराजे वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या पदव्या ज्या आहेत त्या काय करण्यात आलेल्या आहेत? नष्ट करण्यात आलेल्या आहेत. ओके सर, आर्टिकल नंबर 12 पासून 18 चे आर्टिकल जे आहेत ते तुम्ही आमचे घेतले. त्याच्यानंतर परत आपण काय बघितलं होतं रे सर? आर्टिकल नंबर 19 बघितला होता आणि ह्याच्यामध्ये 6 हक्क बघितले होते. कोणते कोणते 6 हक्क बघितले होते रे? फास्ट सांगायचं, एकदम फास्ट. ओके, शॉर्ट फॉर्म मध्ये सांगा. सर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सांगितलं होतं राईट ऑफ एक्सप्रेशन. त्याच्यानंतर दुसरं सांगितलं होतं, मराठीमध्ये सांगा काही हरकत नाही. ओके, येस सर, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं भाषण स्वातंत्र्य. ओके, मराठीत पण लिहितो आणि इंग्लिशमध्ये पण. भाषण स्वातंत्र्य. त्याच्यानंतर सर दुसरं होतं ते म्हणजे जमा होण्याचं स्वातंत्र्य. आलं लक्षात? सर तुम्ही आज जी आणीबाणी शिकवणार आहेत त्याच्यामध्ये हा आर्टिकल नंबर 19 किती महत्वाचा आहे? 100 स्टार महत्वाचा आहे. जर तुम्हाला आर्टिकल नंबर 19 समजला असेल तर तुम्हाला निम्मी आणीबाणी तर इथंच समजली. आलं लक्षात? बरं सर, बरं सांगा मग आता. छान रिव्हिजन घ्या. आता आम्हाला कळालं की रिव्हिजन का बरं महत्वाची आहे. ओके, आम्ही पण लक्ष देतो. द्या, मन लावून लक्ष द्या आणि फटफट उत्तर द्या. ओके सर,
एक आहे भाषण स्वातंत्र्य, दुसरं आहे जमा होण्याचं स्वातंत्र्य, तिसरं आहे ते म्हणजे काय की सर जेव्हा जमा झालं त्याच्यानंतर आम्ही काय करू शकतो, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, मग देशभर संचार करण्याचं स्वातंत्र्य, मग हवं तिथे वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य, आणि त्याच्यानंतर हवा तो पेशा स्वीकारण्याचं स्वातंत्र्य. सर इंग्लिश मध्ये सांगणार? येस सांगणार. ओके, त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला आहे राईट ऑफ एक्सप्रेशन, त्याच्यानंतर दुसरा आहे राईट ऑफ गॅदरिंग, त्याच्यानंतर तिसरं आहे संघटना स्थापन करणे, राईट ऑफ इस्टॅब्लिशिंग ऑर्गनायझेशन. आलं लक्षात? त्याच्यानंतर चौथं आहे ते म्हणजे राईट ऑफ रोमिंग किंवा राईट ऑफ काय म्हणतात त्याला, भारतामध्ये संपूर्ण कुठेही फिरण्याचा अधिकार. ओके, त्याला राईट ऑफ रोमिंग म्हणतात. ओके, जिथे पण फिरायचं तिथे फिरा. ओके, त्याच्यानंतर वास्तव्याचा अधिकार म्हणजे राईट ऑफ रेसिडेन्स, आणि त्याच्यानंतर पेशा म्हणजे तो आहे राईट ऑफ काय म्हणतात त्याला, प्रोफेशन. आलं लक्षात? ओके सर, आर्टिकल नंबर 19 चे 6 हक्क तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत म्हणजे पाहिजेत, त्याच्याशिवाय तुम्हाला इमर्जन्सी हा टॉपिक कळत नाही. ओके, आधीच सांगून ठेवतो. बरं सर चालेल, कळालं आम्हाला की आर्टिकल नंबर 19 नुसार हे हक्क मिळाले. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 20 मध्ये 3 हक्क सांगितले. कोणते 3 हक्क होते रे? खपाखप कोणीतरी ऑलरेडी उत्तर लिहून टाईप करून रेडी ठेवलेलं असतं, कारण त्यांना माहिती मी पुढचे सगळे आर्टिकल विचारणार आहे, सो ते रेडी ठेवतात खूप जण. ओके, बघा बरं पटकन. सर आर्टिकल नंबर 20 मध्ये तुम्ही 3 हक्क सांगितले होते. पहिला होता नो एक्सपोस्ट फॅक्टो लॉ. ओके, दुसरं होतं नो डबल जिओपार्डी, आणि तिसरं होतं नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला, स्पष्टपणे समजलेलं आहे की असे 3 हक्क जे आहेत ते आर्टिकल नंबर 20 मध्ये होते. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 21 जो आहे, या आर्टिकल नंबर 21 मध्ये 2 हक्क होते. काय बोलता सर, 2 हक्क? ओके, आम्हाला तर आतापर्यंत एकच हक्क माहिती होता, जगण्याचा हक्क. आलं लक्षात? फक्त जगण्याचा हक्क आहे का रे? दुसरा हक्क कोणता आहे तिथे? ओके सर, पहिला आहे जगण्याचा हक्क आणि दुसरा आहे तो म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क. सर इंग्लिश मधून सांगा ना आम्हाला. जगण्याचा हक्क जो आहे त्याला म्हणतात राईट ऑफ लाईफ. आलं लक्षात? आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा जो हक्क आहे त्याला म्हणतात राईट टू हॅव पर्सनल लिबर्टी. आलं लक्षात? सर इथे तुम्ही 2 केसेस पण पाठ करून घेतल्या होत्या का आमच्याकडून? येस, पहिली केस होती AKG. व्हॉट इज AKG? जी मधलं काय? जी म्हणजे काय? कोण सांगणार? ओके, येस सर, फटफट फटफट सांगा. ओके सर, AKG आहे एक गोपालन खटला. आलं लक्षात? ओके येस, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे MG, फक्त MGच लिहितो मी. ओके, मनेका गांधी खटला. आलं लक्षात? ओके सर, 2 केसेस तुम्ही पाठ करून घेतल्या. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 21A जे आहे, हे 21A आपण बघितलं होतं. सर राईट टू एज्युकेशन जो आहे या आर्टिकल नंबर 21 मध्ये देण्यात आलेला आहे. तुम्ही 3 गोष्टी पाठ करून घेतल्या होत्या, 6 ते 14 वयोगट, दुसरं म्हणजे काय मोफत आणि सक्तीचं, आणि तिसरं म्हणजे काय प्राथमिक शिक्षण. ओके, मी तुम्हाला विचारलं सुद्धा होतं व्हॉट इज प्राथमिक शिक्षण काय असतं, हे पण तुम्हाला विचारलं होतं. काय असतं रे प्राथमिक शिक्षण? सर 1ली ते 8वी म्हणजे प्राथमिक शिक्षण. खूप जणांना असं वाटत राहतं की प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 4थी. नाही, आलं लक्षात? ते लोअर प्राथमिक झालं. तसं अप्पर प्राथमिक म्हणजे अप्पर प्रायमरी, लोअर प्रायमरी, अप्पर प्रायमरी, त्याच्यानंतर नुसतं सेकंडरी आणि हायर सेकंडरी, असे 4 सेक्शन्स असतात. काय बोलतो सर, आम्हाला तर माहितीच नव्हतं. ओके, परत एकदा ते जे सेक्शन्स आहेत ते सांगता का आम्हाला? सांगतो ना, सगळं सांगतो, म्हणून तर रिव्हिजन चालली आहे. ओके, काय रिव्हिजन आहे सर? सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही समजून घ्या की जे पहिलीच्या आधीचे जे सगळे वर्ग असतात, शिशु वर्ग, अंगणवाडी, बालवाडी, सगळ्यांना एकाच कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे शिशु. ओके, शिशु वर्ग. ओके, म्हणजे अगदी जन्मापासून तर 0व्या वर्षापर्यंत, शालेय 0वं वर्ष. आलं लक्षात? ओके, मग त्याच्यानंतर 1ली ते 4थी जे असतं त्याला म्हणतात निम्न प्राथमिक किंवा लोअर प्रायमरी. आलं लक्षात? लोअर प्रायमरी. ओके, त्याच्यानंतर असतं उच्च प्राथमिक. ओके, म्हणजे अप्पर प्रायमरी म्हणजे 5वी ते 8वी. ओके, त्याच्यानंतर असतं ते म्हणजे काय की 10वीला आपण म्हणतो की सेकंडरी एक्झाम. आलं लक्षात? ओके, SSC असतं की नाही, SSC स्टेट सेकंडरी काय म्हणतात त्याला, तुमचे जे सर्टिफिकेट एक्झामिनेशन असतात, स्टेट सेकंडरी सर्टिफिकेट SSC एक्झाम. आलं लक्षात? ओके सर, हे असतं सेकंडरी एज्युकेशन म्हणजे 9वी आणि 10वी, आणि हायर सेकंडरी HSC ज्याला आपण म्हणतो, हायर सेकंडरी ते असतं 11वी आणि 12वी. ओके, सो आर्टिकल नंबर 21A मध्ये कुठपर्यंत येतं? संपूर्ण प्राथमिक शिक्षण कव्हर होतं. आलं लक्षात? 6 ते 14 वयोगटातल्या मुलांचं. ओके, बरं सर, कळालं आम्हाला की आर्टिकल नंबर 21A मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे.
आर्टिकल नंबर 21A हा एका घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला. किती जणांना माहिती आहे रे ती घटना दुरुस्ती? ओके, येस, बघा ऑलरेडी काही जणांनी उत्तर दिलेली असतात. ओके, येस सर, आर्टिकल नंबर 21A जो आहे तो 86व्या घटना दुरुस्तीने दिलेली आहे. आलं लक्षात? ओके, येस सर. आणि या घटना दुरुस्तीनुसार अजून 2 कलम सुद्धा चेंज करण्यात आली होती. कोणती ती 2 कलम आहेत ते तुम्ही सांगा, नाहीतर जाऊन सरळ मूलभूत हक्कांचा चॅप्टरचा व्हिडिओ परत बघा. ओके, येस सर, चालेल. 21A च्या नंतर आर्टिकल नंबर 22 जो आहे, या आर्टिकल नंबर 22 मध्ये काय करण्यात आल्या? सुधारणा करण्यात आल्या. ओके, सुधारणा नाही, आर्टिकल नंबर 22 जो आहे तो आपण बघायला सुरुवात केला. ह्याच्यामध्ये 2 हक्क होते. एक होते अटकेशी संबंधित 4 हक्क आणि त्याच्यानंतर स्थानबद्धतेशी, त्यात सुद्धा स्पेसिफिक आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेशी संबंधित 3 हक्क. ओके सर, हे 4 हक्क कोणते होते? एकतर मला अटक का करता येते सांगा, दुसरं मला माझ्या आवडीचं वकील नेमू द्या, तिसरं 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर न्या, आणि चौथं म्हणजे मला जर 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटच्या समोर नेलं नाही तर सोडून द्या. आलं लक्षात? ओके सर, आठवलं आम्हाला की तुम्ही एवढे हे सगळे हक्क जे आहेत ते आम्हाला शिकवले होते. आलं लक्षात? ओके, येस सर. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर काय म्हणतात त्याला, हा 22 जो आहे त्याच्यानंतर आपण बघितला होता आर्टिकल नंबर 23. आर्टिकल नंबर 23 मध्ये सुद्धा 2 गोष्टी होत्या. एक होतं ते म्हणजे काय, अपव्यापार, आणि दुसरं आहे वेठबिगारी. आलं लक्षात? आर्टिकल नंबर 24 मध्ये लहान बाल कामगारांचे हक्क असं आपण त्याच्यामध्ये लिहिलं होतं. खाणी, धोक्याची ठिकाणं आणि त्याच्यानंतर कारखाने या ठिकाणी बाल कामगारांना कामावरती ठेवता येत नाही असं तुम्ही सांगितलं. बरोबर आहे? येस सर. त्याच्यानंतर आपण आर्टिकल नंबर 25 बघायला सुरुवात केला होता. या आर्टिकल नंबर 25 मध्ये, अरे अजून बॅकग्राऊंडच चाललंय आपला. आर्टिकल नंबर 25 मध्ये आपण बघितलं होतं सर की आर्टिकल नंबर 25 जे आहे ह्याच्यामध्ये 4 हक्क आहेत, धर्माशी संबंधित हक्क होते सगळे. आलं लक्षात? 4ही हक्क कोणते कोणते होते तुम्ही कमेंट मध्ये लिहा. आर्टिकल नंबर 26 जे आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा हक्क होते सर, पण हे हक्क जे होते ते गटाचे हक्क होते, आणि आर्टिकल नंबर 25 जे होते ते एका व्यक्तीचे हक्क होते. आलं लक्षात? आर्टिकल नंबर 27 जे आहेत सर, हे गटाचे म्हणजे कोणते हक्क होते? धर्माशी संबंधित होते, धार्मिक संघटना स्थापन करण्याचे हक्क आणि ते चालवण्याचे हक्क. ओके, त्यानंतर आर्टिकल नंबर 27 जो आहे हा आर्टिकल नंबर 27 धर्माशी संबंधित असलेले टॅक्सेस ह्याच्याशी संबंधित होता, की सरकार असं कोणताही टॅक्स लावू शकत नाही आणि पब्लिकला असं कोणताही टॅक्स देण्याचं काय करता येत नाही, कंपल्शन करता येणार नाही. ओके, त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 28 जो बघितला जातो तो म्हणजे काय, त्याला आपण धार्मिक शिक्षणाशी संबंधित हक्क असं म्हणलेलं आहे. ओके, आणि ह्याच्या सुद्धा सगळ्या तरतुदी आपण डिटेलमध्ये शिकल्या होत्या. बरोबर आहे? येस सर. आर्टिकल नंबर 29 जो आहे ह्याला आपण काय म्हणतात, त्याला 2 भाग केले होते, पहिला भाग आणि दुसरा भाग. पहिला भाग जो होता तो गटाचा हक्क होता. सर, भाषा, संस्कृती आणि लिपी या 3 गोष्टींचं जतन करण्यासाठी आपण काय करू शकतो, चळवळ करू शकतो, हे तुम्ही आम्हाला शिकवलं होतं. आलं लक्षात? ओके, आणि ती चळवळ जी आहे ती गटांचा हक्क म्हणून मान्य केली होती. आणि त्याच्यानंतर दुसरं होतं ते म्हणजे काय, की कोणत्याही शाळेमध्ये प्रवेश घेत असताना कुठल्याही बालकाला त्याचा धर्म, त्याचा वंश, त्याची जात किंवा त्याची भाषा या बेसिसवरती त्याचा प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. आलं लक्षात? ओके सर, हा गटाचा हक्क, हा व्यक्तींचा हक्क. त्याच्यानंतर आर्टिकल नंबर 30 जो आहे तो जसा 26 मध्ये धार्मिक संघटना स्थापन करण्याचा हक्क होता, तसा इथे आहे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा. ओके, येस सर, समजलं आम्हाला. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला शिकवलं होतं की आर्टिकल नंबर 31 जो आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे, आणि आर्टिकल नंबर 32 मध्ये जे आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे राईट टू हॅव कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. ओके, संवैधानिक उपाययोजनांचा हक्क. आणि संवैधानिक उपाययोजना ज्या आहेत या संवैधानिक उपाययोजनांमध्ये आपण सांगतो की सगळ्या लोकांना सुप्रीम कोर्ट मध्ये जाण्याचा हक्क असतो. ओके, बरं सर, सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन काय करायचं? सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन स्वतःच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करायचं. या आर्टिकल नंबर 32 ला सुद्धा मी तुम्हाला सांगून ठेवतोय की हे वाला आर्टिकल सुद्धा तुमच्यासाठी 100 स्टार आहे. जर आणीबाणी चॅप्टर समजून घ्यायचंय तर हे वाला आर्टिकल तुम्ही समजून घ्या. ओके, बरं सर, आजच्या आज आम्ही घरी गेल्यानंतर, घरी ऑलरेडी घरीच असाल तुम्ही सगळे, सर आजच्या आज आम्ही आर्टिकल नंबर 29 आणि आर्टिकल नंबर 32 ची रिव्हिजन करणार आहोत. आलं लक्षात? ओके, येस, एव्हरीबडी शुड डू इट. ओके, चालेल सर. त्याच्यानंतर सर, आता ही फंडामेंटल राईट्सच्या रिव्हिजन मध्ये आम्हाला हे कळालंय की आर्टिकल नंबर 32 महत्वाचं आहे, पण आम्हाला एक वाक्य आठवतंय, हे वाक्य जे आहे ते सांगण्यात आलं होतं आम्हाला की जर आर्टिकल नंबर 32 नसेल तर मूलभूत हक्क असण्यामध्येच काही पॉइंट नाही. ओके, जर एखाद्या व्यक्तीचा मूलभूत हक्क डावलण्यात आला
आणि त्याला जर तो परत मागताच येत नसेल, ओके, त्याचा मूलभूत हक्काची काय होतीये, पायमल्ली होतीये, आणि हा मूलभूत हक्क जो आहे तो त्याला मागता येत नसेल, तर त्या मूलभूत हक्कांचा काय फायदा? बरोबर आहे की नाही? ओके, येस सर, समजलं आम्हाला. ह्याच्यावरूनच आमच्या लक्षात येत आहे की आर्टिकल नंबर 32 खूप 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 महत्वाचा आहे. ओके, येस, आर्टिकल नंबर 32 नुसार सुप्रीम कोर्टात जाता येतं आणि मूलभूत हक्क जे काही डावलले गेले असतील ते परत मिळवता येतात. आलं लक्षात? ओके सर, फुल टू समजलेलं आहे आम्हाला. अख्खेच्या अख्खी फंडामेंटल राईट्स या चॅप्टरची रिव्हिजन झालेली आहे. ओके, आता पुढचे 3 कलम 33, 34, 35 यांची मी रिव्हिजन घेत नाही. ती रिव्हिजन तुमची तुम्ही करा. मला जे आणीबाणीसाठी आवश्यक होती तेवढी सगळी रिव्हिजन मी घेतलेली आहे. ओके, आता आपल्याला शिकायची आणीबाणी. ओके सर, हे आणीबाणी चॅप्टर जे आहे ते खूपच महत्वाचं का ठरतंय, त्याच्या मागचे 2 कारण. पहिली गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी थोडा बहुत अभ्यास केल्याशिवाय, मला माहितीये की थोडा बहुत अभ्यास केल्याशिवाय तुम्ही या चॅप्टरला, या लेक्चरला बसलेला नाही. ओके, आणि नुसतं एवढंच नाहीये, कुणी सोम्या गोम्या माणूस इथपर्यंत म्हणजे लेक्चर सुरू झाल्यानंतर एवढा वेळ टिकून पण राहत नाही. जर अभ्यास चांगला असेल तरच तो टिकून राहतो, हेही मला माहिती आहे. आलं लक्षात? ओके, बरं सर, मग आता आणीबाणी चॅप्टर का महत्वाचं आहे ते आम्हाला सांगा. तुम्हाला माहितीच असेल, नसेल माहिती तर मी सांगतो. 3 आणीबाणी असतात. एक असते राष्ट्रीय, नॅशनल इमर्जन्सी, दुसरी असते स्टेट इमर्जन्सी, आणि तिसरी असते ती म्हणजे कोणती, फायनान्शियल इमर्जन्सी. नॅशनल इमर्जन्सी म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी ज्याला म्हणतात, या राष्ट्रीय आणीबाणीच्या मागे जर आपण विचार केला तर आतापर्यंत ही 3दाच लागली. लक्षात? त्यानंतर स्टेट इमर्जन्सी जी असते ती आतापर्यंत जवळपास, आधीच सांगून ठेवतोय तुम्हाला, की 100 पेक्षा जास्त वेळेस लागलेली आहे. 100, 110 पेक्षा जास्त वेळेस लागलेली. ओके, येस. आणि फायनान्शियल इमर्जन्सी आजपर्यंत कधीच लागली नाही, पण तुम्हालाही माहितीये की आता ही कोरोनाची जी परिस्थिती आली होती त्या परिस्थितीमध्ये ही लावणार की काय अशी चर्चा सुरू झाली होती की नाही? ओके सर, कितीदा लावली होती याच्यावरून हा आणीबाणीचा चॅप्टर महत्वाचा हे कसं ठरतं? तुम्ही तर आम्हाला बोललेले की तुम्ही फक्त त्याच चॅप्टरला महत्वाचं म्हणतात ज्या चॅप्टरवरती प्रश्न येऊ शकतात. आलं लक्षात? बरोबर आहे मित्रांनो, मी त्याच चॅप्टरला महत्वाचं म्हणतो. ओके, आणि या चॅप्टरवरती वारंवार प्रश्न येण्यामागचं कारण आहे की ही राज्य आणीबाणी जी आहे ती दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये लागतेच. ओके, म्हणजेच याचा अर्थ ही राज्य आणीबाणी, स्टेट इमर्जन्सी जी आहे ती दरवर्षी करंट अफेअर्स मध्ये असते. आलं लक्षात? ओ सर, आता कळालं आम्हाला की राज्य आणीबाणी जर दरवर्षी करंट अफेअर्स मध्ये असेल तर याचा अर्थ उरलेल्या 2 आणीबाणी सुद्धा आम्हाला अभ्यासाव्या लागणारच आहेत. प्रश्न त्यांच्यावरही येऊ शकतात. आलं लक्षात? आणि मागचे पेपर काढून बघा तुम्ही. ओके, सगळे काढून बघा पेपर. तुम्हाला दरवर्षी पेपरमध्ये निदान एक तरी प्रश्न सापडतो जो इनडिरेक्टली किंवा डिरेक्टली आणीबाणी या चॅप्टरवरती आधारित असतो. ओके, तो स्टॅटिक आणीबाणीवरती असेल किंवा करंट अफेअर्स वाली आणीबाणीवरती असेल, पण असतो म्हणजे असतो. ओके, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय मुलांनो की हे वाला चॅप्टर जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत मन लावून बघा. फक्त 2 चॅप्टर मधून तुमचे 2 प्रश्न कव्हर होणार आहेत. ओके, येस, चालेल सर. चलो सर, आम्ही आणीबाणी चॅप्टर जे आहे त्या आणीबाणी चॅप्टर आम्ही काय करतोय, कव्हर करतोय. ओके, आणीबाणी जी आहे या आणीबाणीला आपल्या जे संविधान निर्माण करणारे जे लोक आहेत या लोकांनी आपल्या संविधानामध्ये इन्क्लूड केलं. ओके, मग खूप जणांनी प्रश्न विचारला की का बरं बाबा असं का करताय तुम्ही? ओके, तर त्यांनी छान उत्तर दिलं होतं की जेव्हा पण देशामध्ये, बघा मन लावून आहे का, खूप छान वाक्य आहे. अख्खी आणीबाणी जी आहे ती एवढ्या एका स्लाइड मध्ये तुम्हाला आणीबाणी का लावली ह्याच्या मागचं कारण समजेल. ओके, आणीबाणीची तरतूद का आपण संविधानामध्ये इन्क्लूड केलेली आहे त्याच्या मागचं कारण तुम्हाला ह्याच्यामधून समजून जाईल. सर, अंतर्गत आणीबाणी, अंतर्गत किंवा बाह्य शक्ती, व्हॉट इज शक्ती? ओके, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला सांगतो सर, व्हॉट इज बाह्य शक्ती, व्हॉट इज अंतर्गत शक्ती. बाह्य शक्तीमध्ये कोणतंही एखादं शत्रू राष्ट्र असू शकतं. ओके, टेररिस्ट लोक असू शकतात. ओके सर, अंतर्गत शक्तीमध्ये एखादा नक्षलवाद्यांचा गट असू शकतो, एखाद्या नागरिकांचा गट असू शकतो ज्या नागरिकांनी देशाच्या विरोधात उठाव चालू केलेला आहे. लक्षात? ओके सर, आम्हाला शक्ती याचा अर्थ कळाला की कुठले तरी लोक जे आहेत ते देशाच्या विरोधात कार्य करतात. ओके, अंतर्गत आणि बाह्य शक्तींनी जर भारताची सुरक्षा किंवा भारताच्या स्थैर्याला धोका निर्माण करण्याची काय केली, परिस्थिती निर्माण केली, तर यासाठी केंद्र शासनाच्या हातात भरपूर अधिकार देण्याचा काय करण्यात आला, संविधान सभेने विचार केला. संविधान सभेने विचार केलं की बाबा पहिले देश वाचला पाहिजे, देशाचं संविधान वाचलं पाहिजे, देशाची काय म्हणतात त्याला आर्थिक सुरक्षा वाचली पाहिजे, त्याच्यानंतर मग देशामधले सगळे हक्क आणि संघटना आणि हे सगळं अस्तित्वात असेल. ओके,
सो जेव्हा देश धोक्यात असेल किंवा संविधान धोक्यात असेल किंवा आर्थिक पत धोक्यात असेल तेव्हा बऱ्याचशा पॉवर ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात देण्याची पॉवर संविधानाने काय करून ठेवली होती, तरतूद संविधानाने करून ठेवली होती. ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की जेव्हा पण देशाची सुरक्षितता किंवा अखंडितता म्हणजे आपला देशाचा जो नकाशा आहे की नाही, ओके, हा जो नकाशा आहे हा नकाशा मध्येच जर कोणी तोडायचा प्रयत्न करत असेल, ओके, असा, ओके, तर त्याला म्हणतात अखंडितता धोक्यात आली. ओके, बरं सर, कळालं आम्हाला. सो देशाची सुरक्षा, अखंडता आणि स्थैर्य जे आहे हे जर धोक्यात आलं आणि राज्य शासनाचं प्रभावी कामकाज ह्याच्या संरक्षणासाठी घटनेमध्ये आणीबाणीविषयक काय करण्यात आल्या, तरतुदी करण्यात आल्या. या वाक्याचा अर्थ काय आहे हे आपण राज्य आणीबाणी जेव्हा शिकणार आहोत तेव्हा शिकूया. राज्य शासनाचं प्रभावी कामकाज म्हणजे काय हे आपण काय करूया ह्याच्यामध्ये, जेव्हा आपण हे शिकूयात ना तेव्हा त्याच्यामध्ये बघूया. ओके, येस, एक सेकंड. पांडुरंगा, ओके, येस सर. सर, आम्हाला कळाली की आणीबाणी जी आहे ती काय इन्क्लूड करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर आणीबाणीच्या दरम्यान केंद्र शासन जे आहे ते काय होतं, पूर्णपणे शक्तिशाली बनतं. घटक राज्य केंद्र शासनाच्या पूर्ण नियंत्रणाखाली जातात. सर, कोणत्या आणीबाणीबद्दल बोलताय तुम्ही? मी सगळ्या आणीबाणींबद्दल बोलतो. ज्या कोणत्या प्रकारच्या आणीबाणी आपल्या संविधानानुसार लावता येतात त्या सर्व आणीबाणींमध्ये एक लक्षात घ्या की केंद्र शासन खूप शक्तिशाली बनतं. सर, आम्हाला आतापर्यंत तुमच्या लेक्चरवरून एवढं तर नक्कीच कळालेलं आहे की आपल्या देशामध्ये दोन प्रकारचं शासन आहे. एक आहे केंद्र शासन, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो, आणि दुसरं आहे ते म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट. लक्षात, ओके. आणि मी तुम्हाला सांगता सांगता सांगून ठेवलं होतं की केंद्र शासनाच्या हातात खूप जास्त पॉवर्स असतात राज्य शासनाच्या तुलनेत. जर तुम्हाला नसेल लक्षात आलं तर एकदा जाऊन तुम्ही काय करा, जे गव्हर्नरचं पहिलं लेक्चर आपण चालू केलं होतं त्या लेक्चरमध्ये मी जे केरळचं उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण समजून घ्यायचा प्रयत्न करा की कशा पद्धतीने एखादे राज्यपाल एखाद्या राज्याच्या शासनामध्ये केंद्राचं प्रतिनिधित्व करतात आणि याचाच अर्थ ते राज्य शासन, ते राज्य प्रशासन जे आहे ते केंद्राच्या अधीन बनतं. लक्षात, ओके सर, आम्हाला कळालंय की केंद्र शासन इन जनरलच भरपूर पॉवरफुल असतं, पण याचा अर्थ राज्य शासन पॉवरफुल नाही अशातली गोष्ट नाहीये. ओके, अख्खी यादीच बनवून ठेवली आहे राज्यसूची नावाची, त्याच्यामध्ये केंद्र मध्ये मध्ये मचमच करू शकत नाही. राज्यसूची मधल्या कुठल्याही विषयावरती राज्य शासनच निर्णय घेतं. लक्षात, ओके, म्हणजे केंद्र शासन शक्तिशाली आहे पण एकदम ऑल पॉवरफुल वगैरे नाहीये. लक्षात, पण आता इथून पुढचं वाक्य आहे का, पण आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये केंद्र शासन अजून पॉवरफुल बनतं. ओके, कसं काय बनतं, काय घडतं, ओके, ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक आणीबाणी स्वतंत्रपणे शिकायची की बाबा राष्ट्रीय आणीबाणीमध्ये नेमकं काय घडतं, मग राज्य आणीबाणीमध्ये नेमकं काय घडतं. ओके, येस सर, कळालं आम्हाला. त्याच्यानंतर सो बघूयात आपण हे जे वाक्य तुम्ही इथं लिहिलेलं होतं त्याचा आम्हाला अंदाज आला की घटक राज्य जे आहेत ती केंद्राच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली येतात. आणीबाणीमुळे घटनेची औपचारिक दुरुस्ती न करता सुद्धा आपल्याला काय करता येतं, एका संघराज्य व्यवस्थेचं रूपांतर एकात्मक व्यवस्थेमध्ये रूपांतरित करता येतं. सर, काय असतं की बाबा, व्हॉट इज संघराज्य, इंग्लिश मध्ये याला म्हणतात फेडरल. ओके, आणि एकात्मक, व्हॉट इज एकात्मक, इंग्लिश मध्ये याला म्हणतात युनिटरी. लक्षात, ओके. सर, फेडरलचं रूपांतर युनिटरी मध्ये होतं म्हणजे काय. ओके, येस सर, आधी तुम्ही आम्हाला फेडरल म्हणजे काय समजून सांगा, युनिटरी म्हणजे काय समजून सांगा, मग आम्हाला लक्षात येईल. ओके, मी तुम्हाला सांगतो फेडरल ज्याला कळालं त्याला युनिटरी आपोआप कळतं. आता इमॅजिन करा असा एखादा देश आहे. ओके, या देशाचे आपण काय केलेत, तुकडे नाही म्हणायचे, भाग केलेत, भाग. ओके, काय भाग केलेत सर, त्या भागांना आपण म्हणू राज्य. भारतासारखाच एखादा देश आहे, भारतामध्ये नाही का जसं महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक असे राज्य आहेत, तसे या देशामध्ये एवढे राज्य आहेत. किती राज्य आहेत सर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 राज्यांचा हा देश आहे. लक्षात, ओके. आता नीट मन लावून, जेव्हा जेव्हा या राज्यांचं सगळं प्रशासन त्या त्या ठिकाणी राज्याचं सरकार बघतं. लक्षात, या राज्याचं संपूर्ण प्रशासन राज्याचं सरकार बघतं, या राज्याचं संपूर्ण प्रशासन या राज्याचं सरकार बघतं, या राज्याचं संपूर्ण प्रशासन या राज्याचं सरकार बघतं, या राज्याचं सगळं प्रत्येक राज्याचं प्रत्येक सरकार बघतं. बरं सर, ओके. आणि आणि ही सगळी राज्य सरकार एकत्र येऊन एक केंद्र सरकार बनवतात. ओके,
राज्य सरकार एकत्र येऊन केंद्र सरकार बनवतात. ओके, तेव्हा अशा व्यवस्थेला संघ राज्य म्हणतात. ओके, काय बोलताय सर, संघ राज्य? येस. उदाहरणार्थ आपण युनायटेड स्टेट्सचं घेऊया. युनायटेड स्टेट्स मध्ये काय झालं होतं सर, युनायटेड स्टेट्स मध्ये एकदम सुरुवातीला 14 कॉलनीज होत्या. ओके, या सगळ्या कॉलनीजनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच राज्य प्रस्थापित केलं. ओके, स्वतःची व्यवस्था प्रस्थापित केली आणि मग एकत्र आले आणि म्हणाले की आपण काय करू, एक कॉमन देश निर्माण करून टाकू. आलं लक्षात? ओके, आणि त्याच्यासाठी या सगळ्या राज्यांनी आपापलं स्वतंत्र अस्तित्व तर राखलंच, पण शिवाय केंद्र सरकार सुद्धा बनवलं आणि केंद्र सरकारला काही पॉवर्स दिल्या. आलं लक्षात? ओके सर, कळालं आम्हाला. सो जेव्हा पण छोटे 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 राज्य एकत्र येतात, ओके, आणि ते राज्य एकत्र येऊन काय तयार करतात, एक काय म्हणतात सेंट्रल गव्हर्नमेंट तयार करतात, त्याला म्हणतात संघराज्यीय व्यवस्था. बरोबर आहे? येस सर, समजलं आम्हाला. आणि जेव्हा किती पण मोठा देश असेल तर या संपूर्ण देशाचं प्रशासन एकाच मध्यवर्ती सरकार मार्फत चालत असेल, ओके, तरी सुद्धा त्याला काय म्हणलं जातं, सर हे जे आहे एकच मध्यवर्ती सरकार, या एकाच मध्यवर्ती सरकारला म्हणलं जातं केंद्रकीय सरकार किंवा युनिटरी गव्हर्नमेंट. आलं लक्षात? ओके, सो सर हे जे एक एवढ्या मोठ्या देशाचा सगळा कारभार जेव्हा एकाच सरकारच्या हाताखाली येतो, सर एकाच सरकारच्या हाताखाली येतो म्हणजे काय, एकाच व्यक्तीच्या हाताखाली येऊ शकतो किंवा एकाच व्यक्तीच्या गटांच्या हाताखाली येऊ शकतो. आलं लक्षात? अशा व्यवस्थेला काय म्हणलं जातं, युनिटरी गव्हर्नमेंट. ओके, येस सर, लक्षात आलं आमच्या. संघराज्य म्हणजे काय आणि युनिटरी म्हणजे केंद्र सरकार किंवा केंद्रकीय सरकार किंवा एकात्मिक सरकार म्हणजे काय हे आम्हाला कळालेलं आहे. ओके, आता ते वाक्य परत सांगता का, आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये संघराज्यीय व्यवस्थेचं रूपांतर आपोआप केंद्रकीय व्यवस्थेमध्ये किंवा एकात्मिक व्यवस्थेमध्ये होतं. अच्छा सर, संघराज्य म्हणजे त्याच्यामध्ये राज्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे, त्या राज्यांना काही पॉवर्स आहेत. ओके, त्या सगळ्या राज्यांच्या पॉवर्स काढून घेतल्या जातात आणि एकच सरकार जे आहे ते सगळा व्यवहार बघायला चालू करतं, संपूर्ण देशाचे सगळे व्यवहार बघायला चालू करतं. याला म्हणतात संघराज्य व्यवस्थेचं रूपांतर केंद्रकीय व्यवस्थेमध्ये. यालाच म्हणतात राज्यांवरती केंद्र सरकार हावी होणं, पॉवरफुल बनणं, राज्यांपेक्षा केंद्र सरकारला जास्त पॉवर मिळणं. ओके, राज्यांची सगळी कार्य केंद्र सरकारने स्वतःकडे घेणं. अच्छा सर, हे सगळे वाक्य एकाच अर्थाचे दिसत आहेत आम्हाला, एकाच अर्थाचे आहेत, पण त्या वाक्यांची रचना मात्र वेगवेगळी तुम्हाला लक्षात येत असेल. ओके सर, येस सर, आम्हाला स्पष्टपणे कळालंय की संघराज्याचं म्हणजेच फेडरल व्यवस्थेचं रूपांतर युनिटरी व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने होत असतं. आलं लक्षात? घटक राज्य केंद्राच्या पूर्ण नियंत्रणाखाली जातात म्हणजे नेमकं काय होत असतं. ओके, येस सर. सर मग हे संघराज्याचं रूपांतर युनिटरी गव्हर्नमेंट मध्ये करण्यासाठी आपण काही कॉन्स्टिट्यूशनल सुधारणा करतो का, अमेंडमेंट ज्याला म्हणतात, किंवा संवैधानिक सुधारणा वगैरे करतो का, तर काहीही करावी लागत नाही. कोणती घटना दुरुस्ती न करता होतं. जर तुम्ही आणीबाणी जाहीर केली तर संघराज्याचं रूपांतर आपोआप केंद्रकीय व्यवस्थेमध्ये होतं, आपोआप होतं. ओके सर, कळालं आम्हाला. सो इथून पुढचा भाग घ्या. अजून एक गोष्ट बघा की आणीबाणीचा काळ आणि सर्वसामान्य काळ. जेव्हा आणीबाणी नसते तेव्हाच्या काळाला सर्वसामान्य काळ असं म्हणलं जातं. ओके, सो सर्वसामान्य काळामध्ये जी फेडरल व्यवस्था असते, संघराज्यीय व्यवस्था असते, या व्यवस्थेचं रूपांतर आणीबाणीच्या दरम्यान कशामध्ये होतं, सर एकात्मिक व्यवस्थेमध्ये म्हणजे युनिटरी व्यवस्थेमध्ये होतं. हे आपल्या भारतीय संविधानाचं एक एक्स्ट्राऑर्डिनरी वैशिष्ट्य आहे. सर जगामधलं अजून कोणतं संविधान असं होत नाही का? कोणतंच संविधान असं होत नाही. कोणत्याच संविधानामध्ये अशी तरतूद सुद्धा नाहीये की सर त्या संघराज्य व्यवस्थेचं रूपांतर आपोआप युनिटरी गव्हर्नमेंटमध्ये किंवा युनिटरी व्यवस्थेचं रूपांतर आपोआप संघराज्यामध्ये असं जे आहे ते करता यायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो समजून घेऊया की सर भारताच्या घटनेमध्ये भाग किती आहे रे? 10, 5, 15, 3, 18. भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 हे पाठ करून ठेवा. ओके सर, तुम्ही नक्की 352 ते 360च म्हणायचं तुम्हाला, कारण आम्ही कधीतरी चॅप्टर मध्ये 365 नंबरचा कलम पण आणीबाणीशी संबंधितच वाचलेला आहे. ओके, तरी पण सांगून ठेवतोय मित्रांनो की आणीबाणीची कलम ही 352 ते 360च आहेत. ओके, मग 365 कलम नाही का?
आणीबाणीशी संबंधित आहे, पण ते स्पेसिफिक आणीबाणीचं कलम नाही. बरं सर, बघू आम्ही नंतर पुढचं तुमचं एक्सप्लेनेशन वाचलं की कळेल आम्हाला. ओके, सो सर संविधानाच्या भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 सर हे जे आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्ही परीक्षेमध्ये आम्हाला जे वेगवेगळे प्रश्न पाठ करायला लावता त्याच्यामध्ये जसं तुम्ही राष्ट्रपतीचा भाग 5वा असतो, मूलभूत हक्कांचा भाग 3रा असतो, हे सगळं पाठ करायला लावलं तसं हे भाग सुद्धा पाठ करायला लागतील का? येस, हा वाला सुद्धा भाग नंबर तुम्हाला पाठ पाहिजे की भाग 18 मध्ये आणीबाणी आहे आणि त्याच्यानंतर 352 ते 360 दरम्यान त्याची सगळी कलम आहे. आलं लक्षात? किती कलम होतात रे? 352 ते 360. फटकन चॅट मध्ये टाका, पटकन टाका एकदम. किती कलम होतात सर? 352 ते 360 आम्हाला लॉजिकली वाटतं की 8 कलम असतील, कारण वजाबाकी केली ना सर आम्ही. पण नीट मोजून बघा बरं रे, हातावरती मोजून बघा. 352, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. अरे हातावरती तर 9 येत आहेत सर. ओके, अरे वजाबाकी करून डायरेक्टली चालणार नाही, कारण वजाबाकीमध्ये 352 नंबरचं कलम काउंट होत नसतं. ओके, सो इथून पुढे लक्षात ठेवा की आणीबाणीची टोटल कलम किती आहेत? 9 कलम आहेत. ओके, 8 कलम नाही आहेत, 9 कलम आहेत. ओके, तुम्हाला खूप ठिकाणी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. राईट नाऊ जे विद्यार्थी इंटरव्ह्यू वगैरे साठी प्रिपेअर करतायत ते विद्यार्थी माझ्या संपर्कात आहेत, जे आपल्या क्लासचे आहेत, क्लासच्या बाहेरचे आहेत, युट्यूब चॅनलमुळे संपर्कात आलेत, फेसबुक पेजमुळे संपर्कात आलेत. ओके, आणि त्या मुलांची चर्चा चाललेली आहे की सर आता हे लॉकडाऊन विकडाऊन निघेल तेव्हा आमचे इंटरव्ह्यूज होतील. युपीएससीचे काही इंटरव्ह्यू शिल्लक आहेत, तुम्हाला माहिती नसेल तर सांगून ठेवतो. ओके, यूपीएससीचे काही इंटरव्यू शिल्लक आहेत आणि हे विद्यार्थी संपर्कात आहेत. ते म्हणतात सर लॉकडाउन जब निकलेगा तब हम लोगों को सवाल पूछे जाएंगे, लॉकडाउन के ऊपर पूछे जाएंगे, लॉकडाउन के बारे में पूछे जाएंगे, तो हम लोगों ने क्या प्रिपेयर करना चाहिए? ओके, काय काय आम्ही तयारी केली पाहिजे? ओके, त्याच्यामध्ये मी त्यांना ऑलरेडी सांगून ठेवलंय की यावेळेस काही आणीबाणीचे प्रश्न जास्त विचारले जाऊ शकतात. का बरं? कारण चर्चा खूप झाली लॉकडाऊनच्या काळामध्ये. येस, नुसती आणीबाणीच नाही तर विचारले जाऊ शकतात. आणि फक्त मार्शल लॉच नाही तर ह्याच्याशिवाय अजून एका गोष्टीवरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते. ते म्हणजे काय की सर संघराज्य म्हणजे काय आणि फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे काय आणि युनिटरी गव्हर्नमेंट म्हणजे काय? लक्षात? ओके सर, आम्हाला हे सगळं म्हणून तुम्ही आता सांगितलं का? येस, कारण हे इंटरव्ह्यूचे जे प्रश्न ते मला विचारणाऱ्यांनी 2 आठवड्या आधी विचारले. ओके, ज्या चॅप्टर मध्ये ते महत्वाचे असतात तुम्हाला सांगून ठेवतो बाबांनो, हा वाला प्रश्न तुम्हाला असा इंटरव्ह्यूला सुद्धा विचारला जाऊ शकतो. तयारी करत असताना तुम्हाला जे तुमचं स्टॅटिक नॉलेज असतं त्या नॉलेज सोबत करंट अफेअर्स आणि त्याच्यासोबत कॉमन सेन्स नावाची एक गोष्ट ऍड करावी लागते, मग तुम्ही इंटरव्ह्यू साठी तयार होता. जसं जसं तुमचा अभ्यास वाढत जाईल तसं तसं तुमची तयारी होत जाईल. सो काळजी करू नका. ओके, बरं सर, घटनेमध्ये आणीबाणीचे टोटल 3 प्रकार दिले. कोणते कोणते 3 प्रकार आहेत? बऱ्याच जणांना माहिती आहेत हे सर, तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगून द्या की कोणते कोणते 3 प्रकार आहेत. पहिला आहे राष्ट्रीय आणीबाणी. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे राज्य आणीबाणी. ओके, आणि तिसरं आहे ते म्हणजे वित्तीय आणीबाणी. आलं लक्षात? सर इंग्लिश मध्ये नावं सांगा ना. येस, इंग्लिश मध्ये पण नावं लक्षात ठेवूया आपण. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय आणीबाणीला नॅशनल इमर्जन्सी म्हणतात, राज्य आणीबाणीला स्टेट इमर्जन्सी म्हणतात आणि वित्तीय आणीबाणीला फायनान्शियल इमर्जन्सी म्हणतात. सर नावं जामच असे स्पेसिफिक का बरं येतो सर? राष्ट्रीय, राज्य, वित्तीय अशी नावं का पडली? ओके, ही नावं का पडली हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे काय की सर या आणीबाणी लागू कशा होतात, कोणत्या कारणासाठी ही आणीबाणी लावली जाते हे आपल्याला समजून घ्यायचंय. चालेल, चलो समजून घ्यायचा प्रयत्न करू की सर कोणती आणीबाणी कोणत्या कारणामुळे लागते. आलं लक्षात? आणीबाणीचे जे प्रकार आहेत ते आपण शिकतोय. राष्ट्रीय आणीबाणी बद्दल बघूया. जेव्हा पण युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव म्हणा, बंड म्हणा, काय ते म्हणा. आलं लक्षात? ओके सर, युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यामुळे देशाचं संरक्षण धोक्यामध्ये येतं तेव्हा काय केली जाते? राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. ओके सर, तुम्ही 352 नंबरचं कलम इथे लिहिणार का? येस, मी लिहून ठेवणार. ओके, मला पाठ करायला सोपं जाईल नंतर. ओके सर, त्याच्यानंतर सर दुसरा मुद्दा काय की या आणीबाणीला राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो. सर राष्ट्रीय आणीबाणी का म्हणतो की गड्या सर आपण याला? ओके, या आणीबाणीला राष्ट्रीय आणीबाणी म्हणण्याचं मागचं कारण खूप सिंपल आहे. बघा आणीबाणीची नावं कशी दिली जातात. जी गोष्ट धोक्यामध्ये असेल त्या गोष्टीचं नाव जे आहे ते आणीबाणीला दिलं जातं. ओके,
सर युद्ध केलं तर काय धोक्यामध्ये येत असतं? युद्ध जर झालं तर देश धोक्यात येतो. आलं लक्षात? राष्ट्र धोक्यात येत असतं. बरं सर, परकीय आक्रमण झालं तरी सुद्धा देश धोक्यात येतो, राष्ट्र धोक्यामध्ये येत असतो. आलं लक्षात? आणि समजा देशाच्या आतमधूनच असे नक्षलवादी म्हणा, माओवादी म्हणा, अशा कुठल्या तरी एक्सटर्नल फोर्सेसनी काय केला, देशावरती अटॅक करायचा जर प्रयत्न केला, ओके, देशावरती काय म्हणतात त्याला, देशाच्या व्यवस्थेवरती अटॅक करायचा प्रयत्न केला, तर अशा नक्षलवादी आणि माओवादीमुळे सुद्धा काय धोक्यामध्ये येत असतो सर? देश धोक्यामध्ये येत असतो किंवा राष्ट्र धोक्यामध्ये येत असतो. ओके, म्हणून युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड या 3 कारणामुळे जी आणीबाणी लागते तिला आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो. ओके सर, व्हेरी सिंपल सेंटेन्स, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड सेंटेन्स. राष्ट्र धोक्यात आलेला आहे म्हणून राष्ट्रीय आणीबाणी. आलं लक्षात? नेशन धोक्यात आलेले, नेशन, ओके, म्हणून नॅशनल इमर्जन्सी. आलं लक्षात? ओके सर, कळालं आम्हाला. सो ही राष्ट्रीय आणीबाणी जी आहे, या आणीबाणीला आपल्या संविधानामध्ये ही ज्या 3 आणीबाणीपैकी एवढी एकमेव आणीबाणी आहे, इमर्जन्सी आहे, तिला संविधानाने सुद्धा इमर्जन्सी हा शब्द वापरलेला आहे. ओके, आणि म्हणून राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा अनाऊन्स केली जाते त्या अनाउन्समेंटला प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी असं म्हणलं. आलं लक्षात? ओके, फक्त राष्ट्रीय आणीबाणीलाच प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी म्हणतात. ओके, बरं सर, कळालं आम्हाला. त्याच्यानंतर ह्या आणीबाणीमध्ये दुसरा प्रकार म्हणजे काय की राज्य आणीबाणी. ओके, राज्य आणीबाणी कधी येते सर? आपल्या देशामध्ये एक केंद्र सरकार असेल, मग काही राज्य सरकार असतील. ओके, मग त्या राज्य सरकारकडे काहीतरी पॉवर्स असतील, पण त्या राज्य सरकारांना केंद्र सरकारचं ऐकावं लागेल. आलं लक्षात? अशी एक व्यवस्था निर्माण केली. ओके, कुणी केली सर व्यवस्था? एका पुस्तकाने निर्माण केली. काय नाव आहे त्या पुस्तकाचं? भारताचं संविधान. आलं लक्षात? ओके, येस सर, भारताचं संविधान हे त्या पुस्तकाचं नाव आहे. ओके, आणि त्या पुस्तकाने ही व्यवस्था निर्माण केली आहे की एक केंद्र सरकार असेल आणि खूप सारे छोटे 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 राज्य सरकार असतील. हे राज्य सरकार संविधानामध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार वागतील. ह्या राज्य सरकारांनी केंद्र सरकारने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतील. ओके सर, एवढं तर आम्हाला कळालंय. पण अजून एक गोष्ट म्हणजे काय की हे राज्य सरकार निर्माण कसे होतील? तर त्या राज्यामध्ये प्रॉपर इलेक्शन्स होतील, त्या राज्यामध्ये प्रॉपर बहुमत तपासलं जाईल, सभागृहामध्ये बघितलं जाईल की कोणाकडे जास्त मताधिक्य आहे आणि त्यानुसार काय करण्यात येईल, त्या लोकांना तिथे हे मिळेल, म्हणजे काय म्हणतात त्याला, राज्य सरकार स्थापित करता येईल. पण कधी कधी असं होतं ना की सर एका राज्यामध्ये एका पॉलिटिकल पार्टीला थोडं मिळालेलं आहे, 40% मत मिळालेलं आहे. ओके, दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीला 30% मत मिळालेले आहेत आणि तिसऱ्या पॉलिटिकल पार्टीला काय झालेले आहेत, अजून 30% मत मिळालेले आहेत. आलं लक्षात? म्हणजे इथं कोणाचं सरकार स्थापन करता येईल का रे? नाही सर. सर या इथे सरकार स्थापन नाही करता येत आहेत, कुठलीच पॉलिटिकल पार्टी दुसऱ्या पार्टी सोबत कोऑपरेट पण नाही करत आहे. ओके, मग जर इथे सरकारच स्थापन नाही करता आलं, बघा म्हणलं नाही का, जर इथे सरकारच स्थापन करता नाही आलं, ओके, तर त्याला आपण काय म्हणतो की इथे संविधानानुसार राज्य कारभार करणं मुश्किल झालेलं आहे. संविधानानुसार म्हणजे राज्याचं सरकार स्थापन करून. ओके, येस सर, कळालं आम्हाला. जेव्हा पण एखाद्या राज्यामध्ये सरकार स्थापन करता येत नाही किंवा त्या स्थापन केलेल्या सरकारला कारभार करता येत नाही, त्याला म्हणतो आपण की तिथे घटनात्मक यंत्रणा, संविधानाने प्रस्थापित केलेली यंत्रणा जी आहे काय होतीये, अपयशी होत चाललेली आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये तिथे आपण काय करतो, राष्ट्रपती राजवट लागू करतो. आलं लक्षात? ओके, त्याच राष्ट्रपती राजवटीला अजून 2 नावं आहेत, एक आहे राज्य आणीबाणी आणि दुसरं आहे घटनात्मक आणीबाणी. ओके सर, व्हॉट इज इट? इंग्लिश मध्ये नाव सांगता का तुम्ही आम्हाला? येस, सांगतो ना. बघा, राष्ट्रपती राजवटला इंग्लिश मध्ये म्हणतात प्रेसिडेंट रूल, राज्य आणीबाणीला इंग्लिश मध्ये म्हणतात स्टेट इमर्जन्सी आणि घटनात्मक आणीबाणीला इंग्लिश मध्ये म्हणतात कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सी. अब्बा सर, 3 नावं. तिकडे तर मागे एकच राष्ट्र आणीबाणी होती, राष्ट्रीय आणीबाणी, त्याचं एवढं मोठं एक्सप्लेनेशन दिलं तुम्ही. आता इथं 3 नावं आहेत तर 3 एक्सप्लेनेशन आहेत का? येस, 3 एक्सप्लेनेशन आहेत. अशी नावं का पडली ते आपण बघितलं. ते जर तुम्हाला समजलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होतं, समजायला लागतं की आणीबाणी काय भानगडे. आलं लक्षात? ओके, येस. गंमत अशी आहे की जसं राष्ट्रीय आणीबाणीला मी तुम्हाला एक वाक्य शिकवलं होतं. काय वाक्य शिकवलं होतं की सर राष्ट्रीय आणीबाणीला आपल्या संविधानामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे,
आणीबाणीची उद्घोषणा, प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी. इमर्जन्सी हा शब्द वापरलाय सर राष्ट्रीय आणीबाणीला. ओके, राज्य आणीबाणीला मात्र त्यांनी इमर्जन्सी हा शब्द वापरलेला नाही. ओके, या परिस्थितीला त्यांनी आणीबाणी, इमर्जन्सी असा शब्द वापरलेला नाही. याला फक्त ते काय म्हणतात, राष्ट्रपती राजवट. आलं लक्षात? हे उरलेले जे दोन नाव आहेत, राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी, हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये असे एक्सपर्ट लोक असतात ना, त्या लोकांनी दिलेले नाव आहेत. सर ते एक्सप्लेन करा ना गड्या सर आम्हाला, की राष्ट्रपती राजवट, प्रेसिडेंट रूल का म्हणतात त्याला, ओके, किंवा राज्य आणीबाणी का म्हणतात, स्टेट इमर्जन्सी का म्हणतात, किंवा त्याला कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी का म्हणतात. ओके, 2 मिनिटापूर्वी मी तुम्हाला शिकवलं होतं की राष्ट्रीय आणीबाणीला राष्ट्रीय आणीबाणी का म्हणतात. ओके, का म्हणतात रे सर? तुम्ही सिंपल वाक्य सांगितलं होतं, जी गोष्ट धोक्यामध्ये आलेली असते त्यावरून आणीबाणीचं नाव पडतं. राष्ट्र धोक्यामध्ये आला म्हणून जी आणीबाणी लावली ती आणीबाणी होती राष्ट्रीय आणीबाणी. बरोबर आहे? ओके सर, कळालं आम्हाला. राष्ट्र धोक्यामध्ये आला म्हणून जी आणीबाणी लावली ती राष्ट्रीय आणीबाणी. ओके, जर राज्य धोक्यामध्ये आला, राज्याचं प्रशासन धोक्यामध्ये आलं म्हणून जी आणीबाणी लावली ती राज्य आणीबाणी. ओके, व्हेरी नाईस सर. ओके, किंवा दुसरी रचना म्हणजे काय, मी आता 2 सेकंदापूर्वी तुम्हाला सांगितलं, वाक्य रचना काय होती, संविधानामध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार प्रशासन चालवणं अवघड होत आहे. लक्षात? ओके, म्हणजेच काय, कॉन्स्टिट्यूशनल पद्धतीने प्रशासन चालवणं अवघड होतंय. धोक्यात काय आलंय, संविधानच धोक्यात आलंय डायरेक्ट. ओके, म्हणून संवैधानिक इमर्जन्सी किंवा संवैधानिक आणीबाणी. ओके, त्याला काय म्हणतात, कॉन्स्टिट्यूशनल इमर्जन्सी. ओके, आणि अशा सिच्युएशन मध्ये त्या राज्याचं सगळं प्रशासन जे आहे ते कुणाच्या हातात जातं सर, ते सगळंच्या सगळं प्रशासन प्रेसिडेंटच्या हातात जातं. ओके, म्हणून त्याला नाव पडलेलं आहे प्रेसिडेंट रूल. ओके, उगाच नाव नाही देत कुणी. ओके, उगाच कोणी त्याला प्रेसिडेंट रूल, राज्य आणीबाणी, संवैधानिक आणीबाणी, अजून कुणी चौथं नाव दिलं असं नसतं. ओके, हे 3 नावं पडलेत, त्या 3 नावाच्या मागे काही स्पेसिफिक कारण आहे. ओके, ती कारण आता तुम्हाला कळाली असतील. ओके, येस सर, कळालं आम्हाला की राज्य आणीबाणी जी आहे ती अशा पद्धतीने लागते, संवैधानिक आणीबाणी जी आहे ती अशा पद्धतीने लागते, आणि प्रेसिडेंट रूल जो आहे तो म्हणजे तिन्ही एकच आहेत ऍक्च्युअल मध्ये, पण त्याला 3 वेगवेगळे नावं असण्यामागे कारण आहे. ओके, की प्रेसिडेंट रूल काय, राज्य आणीबाणी काय, आणि संवैधानिक आणीबाणी काय. आलं लक्षात? ओके, येस सर. आणि तिसरा आणि शेवटचा प्रकार असतो आणीबाणीचा, तो म्हणजे वित्तीय आणीबाणी. कलम नंबर 360. सर तुम्ही ठरवलं होतं तिकडे मागे कलम लिहिणार तुम्ही. ओके, येस, लिहा ना इथे. ओके, लिहून टाकू आपण. आलं लक्षात? ओके सर, पहिल्यांदा इथे तुम्ही कलम लिहिली 352 लिहिलं होतं, आता इथे 356 आणि आता 360. आपण खूप डिटेल मध्ये शिकणार आहोत बरं का, काळजी करू नका तुम्ही. आलं लक्षात? ओके सर, चलो. सो वित्तीय आणीबाणी जी आहे या वित्तीय आणीबाणी बद्दल शिकवा आम्हाला. ओके, बघा, जेव्हा पण देशाचं आर्थिक स्थैर्य, वित्तीय स्थैर्य किंवा पत धोक्यामध्ये येते, लक्षात, त्याला वित्तीय आणीबाणी किंवा फायनान्शियल इमर्जन्सी असं म्हणतात. आलं लक्षात? ओके सर, ह्याच्याबद्दल काय डिटेल नाही सांगितलं तुम्ही, की असं ते काय युद्ध, परकीय आक्रमण वगैरे, किंवा राज्य सरकार चालत नाही, किंवा संविधानानुसार प्रस्थापित करता येत नाही. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला खूप सुंदर शब्दरचना आहे लॉच्या भाषेमध्ये, दॅट इज नोन ॲज अ लीगल मॅच्युअर्डनेस. ओके, एखाद्या प्रशासनाचं, एखाद्या व्यवस्थेचं, एखाद्या काय म्हणतात त्याला, पूर्ण सिस्टीमचं जे मॅच्युअर्डनेस असतं ते अनुभवातून सिद्ध होत जात असतं. आलं लक्षात? जसा जसा अनुभव वाढत जातो तसं तसं ते मॅच्युअर्डनेस जे आहे ते वाढत जात असतं. ओके, येस सर, कळालं आम्हाला. आतापर्यंत आपल्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी लावली आहे की नाही? येस, म्हणजे देशाकडे या गोष्टीचा अनुभव आला. लक्षात? अनुभव आल्यामुळे त्या राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित तरतुदी सगळ्या लोकांना स्पष्ट झाल्या, केंद्र शासनाला स्पष्ट झाल्या, कायद्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना स्पष्ट झाल्या, पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांना स्पष्ट झाल्या, आणि तुम्ही आम्ही जे लोक आहोत जे स्पर्धा परीक्षेशी संबंधित आहेत, आपल्याला सुद्धा लक्षात आलं की बाबा राष्ट्रीय आणीबाणी लागू होते म्हणजे नेमकं काय. लक्षात? कारण पुस्तकामध्ये लिहिलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ओके, बरं सर, मग राज्य आणीबाणी जी आहे या राज्य आणीबाणीमध्ये सुद्धा आतापर्यंत खूप वेळा लागले, बापरे. ओके सर, तुमचा तर स्क्रीनवरचा आकडा बघूनच आम्ही दचकतो. आलं लक्षात? ओके, येस. मग ह्याचं सुद्धा सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, अभ्यास करणारे लोक, जे तज्ज्ञ लोक, तुम्ही आम्ही सगळे अभ्यास करणारे लोक जे आहोत, या सगळ्यांना त्याचा एक काय म्हणतात त्याला अनुभव आहे. ओके, की नेमकं तेव्हा काय घडणार आहे, काय घडत असतं. ओके, पण गंमत अशी आहे की आजपर्यंत कधीच वित्तीय आणीबाणी लागलेली नाही. ओके,
म्हणजे या गोष्टीसाठी जे पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं तेवढ्याच तरतुदी आपल्याकडे आहेत. प्रत्यक्षात ती लागू झाल्यानंतर नेमकं काय होतं आणि प्रशासन खरंच कोणत्या कोणत्या पॉवर्स हातात घेतं आणि कोणत्या घेत नाही ते मात्र आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे या इथे तो मॅच्युअर्डनेस अजून नाहीये. म्हणून बघा तुम्ही वित्तीय आणीबाणीच्या तरतुदी 2 वाक्यातच संपल्या. एक तर वित्तीय स्थैर्य किंवा पद धोक्यात आलं की वित्तीय आणीबाणी. पण व्हॉट इज स्थैर्य, व्हॉट इज पद, कोण डिसाईड करणार स्थैर्य धोक्यात आले, कोण डिसाईड करणार पद धोक्यात आले, किती कालावधीसाठी ते धोक्यात आलेलं पाहिजे, ओके, कोणीच कोणालाच नाही. लक्षात, ती जेव्हा केव्हा लागू होईल तेव्हा आपल्याला माहिती पडेल की ही वित्तीय आणीबाणी जी आहे ती वित्तीय आणीबाणी नेमकी कशी असते. मग सर वित्तीय आणीबाणीचं आम्हाला काय फार पाठांतर नसेल, आहे पाठांतर, आणि त्यातल्या त्यात आता यावेळेस तर जरा करंट अफेअर्स मध्ये जास्त आहे, कारण हे कोरोना लागू झाल्यानंतर खूप जणांनी काय केलं, सांगितलं हे फायनान्शियल इमर्जन्सी लागणार, फायनान्शियल इमर्जन्सी लागणार, फायनान्शियल इमर्जन्सी लागणार. पण अशी कशी काय लागणार ना फायनान्शियल इमर्जन्सी, आणि खरंच सरकार लावू शकलं असतं का फायनान्शियल इमर्जन्सी, त्यांच्याकडे पॉवर होती का, ओके, खरंच वित्तीय स्थैर्य किंवा पद धोक्यात आली होती का, ओके, का फक्त येण्याची संभावना होती आणि संभावनेमध्ये इमर्जन्सी लावता येते का, ओके, हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपल्याला आता एक 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 करून शिकायचे आहे. लक्षात, शिकवत असताना आता इथून पुढच्या भागामध्ये तुम्हाला काय बघेल, राष्ट्रीय आणीबाणीच्या एकदम डिटेल तरतुदी कशी लावतात, तिला अप्रुव्हल कसं मिळतं वगैरे 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 सगळं. मग राष्ट्रीय आणीबाणी झालं की राष्ट्रपती राजवटीच्या म्हणजेच राज्य आणीबाणीच्या सगळ्या तरतुदी कशी लावतात, कशी काढतात, कशा पद्धतीने त्याचे ते काय म्हणतात अनाउन्समेंट होते, सगळं सगळं सगळं. आणि सेम गोष्ट वित्तीय आणीबाणी साठी सुद्धा आपण काय करणार आहोत, शिकून घेणार आहोत. आलं लक्षात, ओके. मी तुम्हाला सांगितलं की आणीबाणी हा चॅप्टर खूप 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 महत्वाचा चॅप्टर आहे, ओके. दरवर्षी युपीएससी असू दे, खास करून युपीएससी असू दे, ओके, एमपीएससी असू दे, एमपीएससी ची मेन्स असू दे, ओके, किंवा पीएसआय एसटीआय असू दे किंवा पीएसआय एसटीआय ची मेन्स असू दे, तुम्हाला आणीबाणी या टॉपिक वरती प्रश्न सापडतात म्हणजे सापडतातच, ओके. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, ओके. म्हणून येत्या काही लेक्चर्स मध्ये आपल्याला या आणीबाणीचे पुढचे प्रकार जे आहेत ते आपल्याला काय करायचे, शिकून घ्यायचे. सगळ्यात पहिल्यांदा उद्या जेव्हा तुम्ही याल, ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये, त्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे ते म्हणजे कोणतं, की राष्ट्रीय आणीबाणी काय असते. आलं लक्षात, ओके. येस सर, या राष्ट्रीय आणीबाणीच्या मध्ये ती राष्ट्रीय आणीबाणी लागू कशी करतात, लागू केल्यानंतर त्या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये कशा पद्धतीने काय म्हणतात त्याला तरतुदी वापरल्या जातात, मग युद्ध कधी वापरलं जातं, परकीय आक्रमण कधी वापरलं जातं, सशस्त्र उठाव कधी वापरलं जातं, हे सशस्त्र उठाव नेहमी सशस्त्र उठाव असंच होतं का, त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट झाल्यात, मग इंदिरा गांधींनी ज्या आणीबाणी लावल्या तर त्या एवढ्या का गाजल्या, ओके, का बरं त्याची एवढी म्हणजे काय म्हणतात त्याला विरोधक एवढ्या जोरात त्याचा हल्लागुल्ला करतात, ओके, काय होत असतो आणीबाणी लावल्यानंतर परिणाम, हे सगळ्याच्या सगळं उद्याच्या लेक्चरमध्ये तुमचं कव्हर होईल. आलं लक्षात, ओके. येस, तो इथून पुढे लेक्चर्स बुडवू नका. आता आपली जी लाईव्हची लिमिट आहे ती लाईव्हची लिमिट जी आहे ती पूर्णपणे ओपन करण्यात आलेली, आता आपल्यासाठी अनलिमिटेड लाईव्ह लेक्चर्स आहेत, ओके. मध्येच युट्यूबनी परत नोटिफिकेशन दिलं तर मला माहिती नाही, ओके, पण आता त्या लाईव्ह लेक्चर्सला आपण खूप सांभाळून वापरतोय. कसं वापरतोय सर, ओके, तर खूप मुलांनी सांगितलं की सर तुम्ही हे रेकॉर्डेड लेक्चर जे टाकलं ना त्याची क्वालिटी खूपच छान आहे कडे, आम्हाला एचडी मध्ये बघता येतो, तुम्ही काय लिहिताय काय वाचताय ते सगळं आम्हाला कळतं, ओके. सो तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर टाका, ओके. आणि त्याच्यानंतर आपण दिवसाला जे 6 लाईव्ह घेत होतो त्याच्याऐवजी आता तुम्हाला 6 रेकॉर्डेड मिळणार आहे, 6 नाही ऍक्च्युली 7 रेकॉर्डेड मिळतील, ओके. 7 रेकॉर्डेड मध्ये 6च्या 6 आधीचे लेक्चर्स प्लस एक करंट अफेअर्सचे लेक्चर्स आता ऍड होते. लक्षात, ओके. आणि नॉट जस्ट दॅट, ह्याच्यासोबत अजून एक गोष्ट ऍड होतीये, ती म्हणजे काय, एक लाईव्ह सेशन आठवड्यातून 2दा. लक्षात, ओके. सर एक लाईव्ह सेशन आठवड्यातून 2दा कधी कधी आहे, एक आहे वेन्सडेला आणि एक आहे सॅटर्डेला इव्हिनिंगला. लक्षात, ओके. येस सर, सो एवढ्या 2 लाईव्ह सेशन, आणि खास गोष्ट म्हणजे या लाईव्ह सेशन दीज आर ओपन टू टॉक. लक्षात, ओपन टू टॉक, आस्क मी एनिथिंग टाईपचे हे लाईव्ह सेशन्स आहेत आणि या लाईव्ह सेशन्स मध्ये आपण असं घेणार आहोत. लक्षात, ओके. नुसतं एवढं नाहीये सर, म्हणजे तुम्ही आठवड्याला इथे आधी काय म्हणतात त्याला 6-7-36 लाईव्ह सेशन्स घेत होता, आता इथे फक्त 2च घेता, एवढे वाचून काय करणार आहेत आपण लाईव्ह सेशन, वाचून नाही काय करणार आहेत, ओके. अजून एक लाईव्ह सेशन आपल्याला चालू करायचे ते म्हणजे इंटरव्ह्यूचे, ओके. तर इंटरव्ह्यूची लिंक जी आहे ती तुम्हाला आज संध्याकाळी मिळणारच आहे. त्याच्यामध्ये तुमच्या ओळखीचे अधिकारी, तुमचे मित्र मैत्रिणी, तुमचे नातेवाईक जे आहेत, ओके, किंवा बरेच जण आहेत तुमच्यापैकी, कोणाचे हजबंड आहेत, कोणाचे वाईफ आहे जे ऑलरेडी पदावरती कार्यरत आहेत, ओके. त्यांनी कुणीतरी युपीएससी क्लिअर केली आहे, कुणी एमपीएससी क्लिअर केली आहे, कुणी पीएसआय एसटीआय क्लिअर केली आहे, ओके. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपल्या
या प्रोजेक्टमध्ये आपण सगळे स्टुडंट आणि हे राज्यसेवा अकॅडमी मिळून जे प्रोजेक्ट रन करतो आहोत, या प्रोजेक्टमध्ये आपण पण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं, आपल्या या अधिकारी मित्रमैत्रिणी ओळखीच्या लोकांनी पण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं. तर तुम्ही त्यांचं नाव नंबर जे आहे ते आम्हाला देऊ शकता. तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोलू शकता की असं असं आमचे जे विद्यार्थी आहेत तुमच्याशी लाईव्ह बोलू इच्छितात. ओके, मग त्या लाईव्ह साठी सुद्धा आपण काही सेशन्स जे आहेत ते वाचून ठेवणार आहोत. आलं लक्षात? ओके, येस. सो इथून पुढे आपल्याला एवढे सारे रेकॉर्डेड आणि एवढे सारे लाईव्ह असे भरपूर सारे लेक्चर्स जे आहेत ते काय आहेत मिळणार आहेत. सो फक्त स्टे ट्यून. नुसतं एवढंच नाही, तुम्हाला मेसेज तर मिळालाच असेल, नसेल मिळाला तर आता लक्षात ठेवा की एव्हरी संडे त्या 6 सेशन्स मध्ये तुमची लाईव्ह परीक्षा होणार आहे. हे मात्र लाईव्ह असेल, परीक्षा काही रेकॉर्डेड घेता येत नसते. ओके, परीक्षा जी आहे ती मात्र लाईव्ह असेल एव्हरी संडे त्या लेक्चरच्या वेळेला. ओके सर, मग नंतर तुम्ही करंट अफेअर्स चालू करण्यात, मग करंट अफेअर्सला सुद्धा, येस, करंट अफेअर्सला सुद्धा तुमचे लाईव्ह लेक्चर जे आहेत ते होतील. ओके, चालेल. सो आपण जे लेक्चर्स आहेत त्या लेक्चर्सला अशा पद्धतीने कंडक्ट करणार आहोत. छानपैकी तुम्ही लेक्चर्स अटेंड करा. ओके, जे शंका असतील ते खाली लिहा. आधी मी तुम्हाला सांगत होतो 3 दिवसामध्ये उत्तर देईन, पण आता सांगतोय स्पष्टपणे की 24 तासाच्या आत तुम्हाला रिप्लाईज मिळतील आमच्याकडून. ओके, नुसतं तेवढंच नाही, खाली व्हॉट्सअपचा नंबर येतोय बघा राईट नाव, नियमित नोट्स मिळवण्यासाठी स्वतःचे नाव वगैरे वगैरे जे आहे त्याच नंबरवरती तुम्ही आम्हाला शंका सुद्धा पाठवू शकता. ओके, या इथे दिसत असेल तुम्हाला बघा, हा वाला जो नंबर आहे दिसला. ओके, येस, त्या नंबरमध्ये तुम्ही काय करू शकता, आम्हाला हे पाठवू शकता, डाऊट्स पाठवू शकता. ओके, डेफिनेटली हे सगळे डाऊट्स जे आहेत हे डाऊट्सची उत्तर सुद्धा तुम्हाला मिळतील. ओके, ऑल दी बेस्ट गाईज. मध्यंतरी काही कालावधीसाठी तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की सर आमचा अभ्यास, लेक्चर चालू होतं तेव्हा छान चालू होता, लेक्चर बंद झाले की अभ्यास बंद होतो. ओके, पण आता परत लेक्चर चालू झालेत, आता अभ्यास करा म्हणलं. ओके, चालेल, चलो ऑल दी बेस्ट. मी थांबतो इथे, परत नंतर पुढच्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरला आपण भेटणार आहोत. ओके, बाय बाय. लेक्चर कसं वाटलं आणि ते आवडलं की नाही हे आवर्जून कमेंट करून सांगा. ओके, ऑल दी बेस्ट गाईज.